का 2026 मध्ये भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेला अधिक मास. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. काही भागांमध्ये याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. हा काळ 17 मे 2026 म्हणजेच रविवार ते 15 जून 2026 सोमवार या कालावधीत असेल. आता धोंड्याचा महिना म्हटलं की जावयांना मुलींना बोलावतात, त्यांचा मान सन्मान करतात. यंदा हा महिना ज्येष्ठ महिन्यात येत असल्याने यावर्षी 2 ज्येष्ठ महिने असतील. एक अधिक आणि एक निज या पवित्र महिन्यात जावायला विष्णुरूपी मानून त्याचे पूजन करण्याची आणि वाण देण्याची जुनी परंपरा आहे. आता हिंदू धर्मात मुलगी आणि जावई यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला जातो, जो भगवान विष्णूंना समर्पित आहे. या काळात शुभकार्य, विवाह, गृहप्रवेश, मुंज यासारखे शुभमुहूर्त टाळले जातात. तर पूजा, दान, उपवास आणि धार्मिक कार्यांना प्राधान्य दिले जाते. जर तुम्हाला मुलींना, जावयांना, लेकींना दान करायचे असतील ते 31 मे 2026 म्हणजेच अधिक पौर्णिमा आहे आणि तसेच 15 जून 2026 अधिक अमावस्या आहे. म्हणून हे दानासाठी विशेष शुभ दिवस मानले जातात. या दिवशी तुम्ही दान करू शकता. परंपरा काय आहे तर विदर्भात, महाराष्ट्रात अधिक मासात जावायला अनन्यसाधारण महत्त्व असते. आमच्याकडे जावायला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. काय येतो हा अधिक मास हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल तर हा अधिक मास असतो चांद्रवर्ष म्हणजे 354 दिवस आणि सौरवर्ष 365 दिवस यांच्यातील 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. आता तुम्हाला वाटत असेल की अधिक मासात 33 या संख्येचे महत्त्व काय आहे, तर अधिक मासात 33 या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्ण महिना 30 दिवसांचा असतो आणि अधिक मासाचे 3 दिवस धरून अशी 33 ही संख्या निश्चित केली जाते. आपल्याकडे 33 कोटी प्रकारच्या देवता आहेत, म्हणून 33 वाण देण्याची पद्धत शास्त्रानुसार सांगितली आहे. पूजा विधी पान कसा करावा तर ऐकून घ्या. जावायला आणि मुलीला घरी बोलावून त्यांचे प्रेमाने आदरातिथ्य करावे, मान सन्मान करावा. त्यांना पाटावर बसून पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून त्यांना बसवावे. जावायचे तांब्याच्या पात्रात पाय धुवून गंध अक्षता लावून त्यांचे विष्णू स्वरूपात पूजन करावे. जावायला नवीन कपडे, धोतर, शर्ट किंवा इतर पोशाख आणि मुलीला साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करावा. काय वाण द्यावे तर प्रामुख्याने 33 अनारसे दिले जातात. हे अनारसे तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात ठेवावेत. दीपदान अनारशांच्या वर एक दिवा तांब्याचा, चांदीचा किंवा निरांजन लावून तो प्रज्वलित करावा. जर अनारसे शक्य नसतील तर 33 बताशे, 33 फळे किंवा 33 पेढे किंवा 33 पुऱ्या, मसूर पाक किंवा जाळीदार पदार्थ. धातूंचे आणि दानांचे महत्त्व काय तर चांदी हा लक्ष्मीचा अत्यंत प्रिय, पवित्र आणि सात्विक धातू आहे. याची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांपासून झाली असून त्याचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. चांदी शरीरातील पाणी नियंत्रित करते आणि मानसिक शांती देते. तांब्यामुळे डोके शांत राहण्यास मदत होते. तुम्ही जावयांना आणि लेकींना असा आशीर्वाद देऊ शकता. वाण देताना मनात श्रद्धा असावी आणि घरात प्रेमाचे ज्योत पेटू दे आणि संतती संपत्ती वाढू दे असा संकल्प करून ते विष्णुरूपी जावायला अर्पण करावे. यामुळे कुटुंबात बरकत येते. अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने दान केल्यास देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होते. विशेषतः गरोदर मातांसाठी अधिक मास हा केवळ दानाचा महिना नाही तर तो आध्यात्मिक ऊर्जेचा काळ आहे. या महिन्यात मातांनी केलेले जप, पूजापाठ आणि नामस्मरण याचे सकारात्मक तरंग तुमच्या गर्भातील बाळापर्यंत पोहोचतात, ज्यामुळे बाळांवर सात्विक संस्कार होण्यास मदत होते. त्यामुळे या पवित्र काळाचा आनंद नक्की घ्या. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या डिझाईड ब्युटिफुल गर्भसंस्कार चॅनलला लाईक करा. जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि गरोदर मातांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या. धन्यवाद.